नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण बघणार आहोत होममेड रेमेडी, म्हणजेच एक लिप बामची रेमेडी आपण बघणार आहोत. तर चला, अगदी सॉफ्ट पिंक आणि शायनी होठ, अगदी तुकतुकीत होठं तुम्हाला अगदी आठवड्याभराच्या आत होतील. अगदी असे विदाऊट लिपस्टिकसुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता तुमचे होठं. तर चला बघूया, असं होममेड रेमेडीनी आपले होठं अगदी सॉफ्ट आणि अगदी झटपट ही रेमेडी, अगदी 7-8 मिनटाच्या आत ही रेमेडी तयार होते. तर स्वतःसाठी आठवड्याभरातून 7-8 मिनटं तर काढायलाच हवे, जर तुम्हाला असे होठं हवे असतील तर, विदाऊट लिपस्टिक. तर चला पटकन जाऊया. आणि या थंडीमध्ये लिप बाम तर आपण सगळेच वापरतो, तर का नाही हा जो लिप बाम आपल्या होठांना छान कलरी देतो, पिंक विदाऊट लिपस्टिक, मऊ ठेवतो, प्लस छानपैकी शायनी आणतो आणि अगदी तुकतुकीतही बनवतो. तर त्याच्यासाठी अगदी सोपं मध्यम आकाराचं एक बीट घ्यायचं, त्याचं मागचं पुढचं देठ काढून घ्यायचं आणि त्याला सोलून घ्यायचं. ह्याला धुवायचं, वरून धुवा तुम्ही, आतून धुवायची अजिबात गरज नाही. तर असं छानपैकी आपण सोलून घेतलं, जसं आपण बटाटा सोलतो. तर हे तर माझ्याकडूनही काय मिस्टेक झाल्या, त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणारे येणाऱ्या क्लिप्समध्ये. ते बघा, इथं जी आपली अद्रक किसायची चाळण असते, म्हणजे अद्रक किसायची जी किसणी असते ती लागेल, आणि एक चहाची चाळण लागेल, आणि एक वाटी ज्यूस काढण्यासाठी. तर चला आधी आपण हे किसून घेऊया. ही किसणी सगळ्यांकडेच असते, अद्रक किसायची किसणी असते, किंवा मोठी किसणी असेल त्याच्यातूनही अगदी बारीक जे ग्रेटर आहेत ते तुम्ही वापरू शकता. तर इथं वाटीमध्ये मला काय जमलं नाही, आधांतरित होतं ते, त्यामुळे आता इथं प्लेटमध्ये स्टेबल किसणी ठेवायची आणि त्याला किसून घ्यायचं. अगदी 1 ते 2 मिनटाच्या आत हे आपलं छोटंसं बीट आहे, अगदी 1 मिनटामध्ये किसून होतं. आणि हे जो किस आहे, ज्यूस काढल्यानंतर आपण सलाडमध्ये खाऊ शकतो, किंवा कोणती ग्रेव्हीमध्ये टाकू शकतो, किंवा मग दहीमध्ये ॲड करून त्याचं रायता करू शकतो, अगदी बीट रायता जे आपण म्हणतो. तर येणाऱ्या दिवसात मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल आपला बीट रायता. बट आत्ता सध्या आपण लिप बाम बघूया. तर हे बघा, मी पूर्ण बीट जो आहे तो किसून घेतलेला आहे. आता एका चाळणीमध्ये चहाच्या त्याला चाळून घ्यायचं आहे, म्हणजेच त्याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे. तर हे बघा, बरेचसे क्लिप्स जे मी बघितले लिप बामचे, ते चमच्याने वगैरे दाबतात. चमच्याने काय, हाताने सुद्धा त्याचा ज्यूस निघत नाही, तुम्ही बघू शकता. मी साधारण बोटाने जर प्रेस केलं तर त्याचा रस निघतच नाही. बघा किती एफर्ट्स नंतर कितीसा रस निघाला आहे, अगदी काही ड्रॉप्स. तर असं न करता तुम्हालाही अगदी गावठी स्टाईलनी पूर्ण घ्यायचं आहे हे, आणि ह्याला हाताने पिळून घ्यायचं आहे. हे बेस्ट आहे, कारण की पटकन याचा पूर्णपणे रस निघतो. तुम्हाला वाटेल की ग्लोव्ज घालायचे, काही गरज नाही. 1 ते 2 हँडवॉशनंतर तुमचे हात अगदी स्वच्छ होतात. पण आत्ता सध्या हाताचा कलर बघा, असा छान तुमचा होठाचाही कलर होणार आहे अगदी 8 दिवसाच्या आत. तर चला, बीट पूर्ण मी ज्यूस काढून घेतलेला आहे, म्हणजे रस. आणि जो किसलेला आहे तो आपण, जसं मी सांगितलं, सलाड किंवा दहीमध्ये मिक्स करून ॲज अ रायता तुम्ही खाऊ शकता. फेकून देऊ नका, छान उपयोगाचा आहे तो सुद्धा. तर आता हा जो ज्यूस आहे ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे कोकोनट ऑइल. आता मी हात धुवून घेते, मग आपण कोकोनट ऑइल मिक्स करूया. ते इथं मी मोजून घेतलेलं, कारण की माझ्याकडे लाकडी घाण्याचं कोकोनट ऑइल आहे. तुमच्याकडे पॅराशूट असेल किंवा अजून कोणता ब्रँड असेल तर तुम्ही नक्कीच वापरू शकता. अगदी 2 चमचे सिमिलर रेशो घ्यायचा, जितकं ज्यूस तितकं कोकोनट ऑइल. आता मी एक अंदाजाने घेतलं आणि मग त्याला ठेवलं फ्रीझरमध्ये. आता माझ्याकडून गंमत काय झाली की नेमकं हे मी फ्रीझरमध्ये ठेवल्यावरती सेट होण्यासाठी, कोकोनट ऑइल एकजीव येण्यासाठी करून मी फ्रीझरमध्ये ठेवलं, आणि नेमकं डोरवरती बेल वाजले आणि कोरिअर आला तर आलं नेमकं त्याच वेळेला फोनसुद्धा वाजला. अगदी 10 मिनटं कोरिअरसाठी आणि 10 मिनटं फोनसाठी गेले. 20 मिनटं हे फ्रीझरमध्ये होतं, मग त्याचे हाल काय होणार आहे. ऑब्वियसली ते कडक झालं, आईस झालं त्याचं. आता काही हरकत नाही, असं होतं. तुम्ही ठेवू नका फ्रीझरमध्ये, हे मला तुम्हाला सांगायचं तात्पर्य होतं. मला वाटलं अगदी 2-3 मिनटासाठी ठेवतं आहे, बट नेमकं काय ना काही काम आलं आणि ते विस्कटलं. तर काय हरकत नाही. आता मी हे सुद्धा ट्राय केलं. आता हे सुद्धा तुमच्याकडून अशी मिस्टेक झाली तरी तुमच्या डोक्यात येणारे किसणी किसून घेऊया, जसं आईस किसतो. पण हे आईस नाही आहे, हे कोकोनट ऑइल आहे. हे किसूनही पटकन होणार नाही, हात दुखून येतील, पण किसता येणार नाही पटकन, टाईम लागेल. तर हे सगळं झंझटमध्ये पडू नका, तुमच्याकडूनही अशी मिस्टेक झाली तर. आता मी तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल सांगितलं त्यासाठी, बट आत्ता मी काय ट्रिक करणार आहे ते सुद्धा दाखवते. असं कधी झालं इन फ्युचर करताना, एखाद्या टायमाला तुम्ही मिस्टेक होतेच ना, तर असं कधी झालं तर चला दाखवते. आता तुम्ही म्हणताल की चला आता मिक्स तर होईलच, ते आणि हो ते विरघळेलच, आपण तेल टाकलेलं आहे.
तेल किंवा तूप लगेच टेम्परेचरवरती आल्यावरती रूमच्या ते विरघळतं. आता इथं घ्यायचं आपल्याला वॅसलीनची एक छोटी डबी. मी छोटी डबी काय घेतली ती म्हणजे तुम्हाला एक रेशो कळायला हवा. अगदी 20 रुपयाची जी डबी येते 10 किंवा 20 रुपयाची असेल ती अगदी छोटी डबी घेतलेली आहे. अगदी त्याच्यातही 2 चमचे वॅसलीन असतं. सेम रेशो आहे 2 चमचे वॅसलीन, 2 चमचे कोकोनट ऑइल आणि 2 चमचे बीट ज्यूस इतकंच घ्यायचं. आणि बीटचं ज्यूस तुम्ही मिक्सरमध्ये काढायला अजिबात जाऊ नका. तुम्हाला वाटेल सोपं आहे पण ते सोपं नाही आहे. त्याच्यात पाणी टाकावं लागेल आणि पाणी इथं आपल्याला एक थेंबही वापरायचा नाही. तर हे बघा मी पूर्ण डबे वापरलेली आहे वॅसलीनची. ओके, आत्ता काय करायचं आपल्याला, नुसतं वॅसलीन लावून थोडी फायदा होतो. आपल्याला लावायचे कलरचं वॅसलीन. त्यामुळे आपल्याला श्रम करणं गरजेचं आहे. म्हणजे आपले होठं अगदी तुकतुकीत आणि मऊ सॉफ्ट आणि अगदी झटपट हे आपले गुलाबी होठं होणार आहेत अगदी 8 दिवसाच्या आत. डेली वापरलं तर ना, एक दिवस वापरता आला आणि म्हणताला 8 दिवस झाले होठ काही गुलाबीच होत नाही आहे, असं करू नका. डेली रात्री झोपताना तुम्हाला हे जे लिप बाम आहे ते लावायचं. आणि त्याच्यासोबतच हे व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल घेतलेल्या आहेत ग्रीन कलरच्या. तर हे बघा 3 कॅप्सूल घ्यायच्या कैचीने असं त्याला कापून घ्यायचं वरचा टोक आणि मस्तपैकी हे जे तेल असतं व्हिटॅमिन ईचं ते आपल्या ह्या ज्यूसमध्ये ॲड करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये अगदी 4 इन्ग्रेडियंट मी वापरलेले आहे. कोणते व्हिटॅमिन ई मी तुम्हाला दाखवणारच आहे. व्हिटॅमिन ई 3 घेतलेले आहेत. त्याच्यातूनही अगदी 1 चमचा आपलं व्हिटॅमिन ईचं तेल निघतं. तर हे बघा एक करून मी कापते. तर तुम्ही बघू शकता मी कोणत्या पद्धतीने कापत आहे. कितीही वाचवायला गेलं तरी ते पडतंच, काही हरकत नाही. ज्यूसमध्येच पडलेली बीटच्या. तर हे बघा ते काढले मी. आता हे सगळं मिक्स करायचं आहे. ह्याच्यामध्ये मी व्हिटॅमिन ई घेतलेलं आहे, वॅसलीन घेतलेलं आहे, कोकोनट ऑइल घेतलं आणि बीट ज्यूस घेतलेलं आहे. अगदी 4 जिन्नस अगदी घरातले. तर हे बघा आत्ता हे झालं. तुम्ही म्हणताल कसं झालं, अगदी एक छोटासा पातेल्यात ज्याच्यामध्ये वाटी बुडेल अशा पातेल्यात मी पाणी घेतलं. आणि पाणी कसं आहे अगदी बोटाला सहन होईल इतकं गरम पाणी. मी तुम्हाला दाखवते, मी करून घेतलेलं आहे. पण आत्तासुद्धा हे पाणी कोमट आहे अगदी. तर हे बघा असं डबल बॉयलरच्या मेथडनी तुम्ही बस गरम करायचं. त्याला थोडी उष्णता लागली की आपलं तेल लगेच विरघळतं. गॅसवरती ठेवायला जाऊ नका. पातेलं अगदी म्हणजे उकळतं नाही करायचं. जस्ट आपण पाणी पिण्यासाठी जितकं गरम करतो अगदी तितकंच. आणि पटकन हे जे तेल होतं घोटलेलं म्हणजे कोकोनट ऑइल जे जमलेलं होतं ते अगदी विरघळलं. आणि हे बघा आता तुमचे लिप्स असे होणार आहे म्हणजे अगदी डार्कसुद्धा नाही आणि अगदी लाईटसुद्धा नाही. आणि 1 ते 2 स्वाईपनी हे निघतसुद्धा नाही. पटकन निघतं पण इतक्या पटकन नाही निघत. आता अशी सोन्याच्या डब्या बऱ्याचशा जणांकडे असतील ते काढून घ्यायचं. हे मी धुवून घेतलेलं आहे परत तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेलं. आणि अशी छोटी डबी असेल तरीसुद्धा किंवा वॅसलीनची मोठी डबी असेल तरीसुद्धा. पण आता वॅसलीनमध्ये मी तेल ॲड केलं, व्हिटॅमिन ई ॲड केलं, परत काय ॲड केलं मी विसरलात का तुम्ही, तेल, व्हिटॅमिन ई आणि अहो आणि बीटचा ज्यूस जो ॲड केला आपण, मग त्याच्याने प्रपोर्शन वाढलं. त्यामुळे आधी सोन्याच्या डब्बीमध्ये आपण ठेवूया, त्याच्यानंतर वॅसलीनच्या बॉटलमध्ये रिमेनिंग. आता वॅसलीनची बॉटल झाली अर्धी आणि डब्बी झाली फुल, काही हरकत नाही. असं तुम्ही दोघंही स्पेअरमध्ये ठेवून फ्रीजच्या दारामध्ये ठेवा. हे 1-2 मिनटं म्हणजे सेट होईल. अगदी जास्त वेळ नका ठेवू. आता मी तुम्हाला काढून दाखवते. तर हे बघा रेडी आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं अशा सोनाराच्या डब्या आता आपल्याकडे असतात. पायाचे चेन आणतो, जोडवे आणतो, कानातले आणतो, रिंग आणतो, बऱ्याचशा गोष्टी आणतो. तर अशा डब्या असतात क्रीमच्या. कोणतेही मॉइश्चरायझर क्रीमच्या डब्बीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. शाईन दाखवते अगदी 1-2 मिनटं ठेवलेलं ते सुद्धा फ्रीजच्या दारामध्ये. तर हे बघा किती छान ग्लेज आलेला आहे. अगदी असेच चमकदार शायनी ग्लॉसी तुमचे होठ होणार आणि अगदी छान गुलाबी. हे मी आत्ता दाखवते बट आठवड्याभरात तुमचे होठ अगदी छान गुलाबी होणार आहे. तर नक्की ट्राय करा. असं हे होममेड लिप बाम नॅचरल आहे आणि काही ह्याच्यात पैसे लागले नाही जास्त आणि वेळही लागला नाही. आणि काय होतं ना की आजकालचे लहान मुलीसुद्धा हट्ट करतात. जेव्हा आई लिपस्टिक लावते तेव्हा मलाही लिपस्टिक लावायची. तर ते लहान नाजूक होटांना आपण म्हणतो की थोडंसंच लावलं लिपस्टिक, पण त्याचे दुष्परिणाम आपल्याला अगदी 1-2 वर्षातच दिसून येतात. लहान मुलांचे होठंसुद्धा काळे आणि ड्राय व्हायला लागतात. तर ते का, तर आपण लिपस्टिक वगैरे वापरतो त्यामुळे. तर अगदी कवळ्या वयात कवळ्या होटांना लिपस्टिक लावणं गरजेचं नाही किंवा ते योग्य नाही. तर चला असं होममेड लिप बाम बनवूया आणि अगदी लहान मोठे सगळे वापरूया. वडीलधारे, लहान पोरं, तुम्ही, मी सगळेच. तर चला आवडला असेल होममेड रेमेडी
लिप बामची, तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा. कारण की सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. कमेंटसुद्धा करा कशी वाटली ही होम रेमेडीची आयडिया. तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. सबस्क्राईब करा, बाजूचा बेल आयकॉन दाबा, म्हणजे आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.